दुर्ग जिल्ह्यात आजपासून 10वीच्या परीक्षेला सुरुवात होत आहे। 41 केंद्रावर तब्बल 9641 विद्यार्थी परीक्षेला बसत आहेत। जिल्ह्यातील एका केंद्रावर मी आहे। ही सगळी लगबग सकाळच्या वेळी पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणात विद्यार्थी जे आहेत या ठिकाणी दाखल होत आहेत आणि या संदर्भात मोठी परीक्षाबद्दल उत्सुकता आहे। या परीक्षेमध्ये काय काय बदल होत चालले त्यासोबत आपल्यासोबत केंद्र प्रमुख सर काय सांगाल, 10वीची परीक्षा सुरू होते, काय काय बदल अपेक्षित आहेत आणि काय काय बदल आहेत? 10वीची परीक्षा आजपासून सुरू होते। माध्यमिक बोर्डाची कोकण बोर्डाची परीक्षा आणि या कोकण बोर्डाच्या या 41 केंद्रावरून जवळजवळ 9068 विद्यार्थी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून बसत आहेत। आमचं हे जे केंद्र आहे या केंद्रावर 236 विद्यार्थी रेग्युलर आहेत आणि 17 नंबर आणि 4 रिपीटर मिळून 241 विद्यार्थी आमच्या केंद्रावरून बसत आहेत। श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालय माणगाव या केंद्राचा केंद्र क्रमांक आहे 8402। या केंद्रावरून हे विद्यार्थी बसत आहेत। आमची अनेक वर्षाची परंपरा आहे, इथे कुठल्याही प्रकारचे कॉपी प्रकरण होत नाही। जिल्ह्यामध्ये सुद्धा आमचा जिल्हा हा कधीही कॉपी प्रकरणात नसताना अव्वल दर्जाला कोकण बोर्डामध्ये आजपर्यंत आहे आणि ही परंपरा यंदाही आम्ही राखणार आहोत, यात काही शंका नाही आहे। केंद्र 41 आहेत आणि भरारी पथकं पण ठेवलेली आहेत। कशी काम करणार आहेत भरारी पथकं? शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, इतर सगळे प्रशासकीय जे अधिकारी आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली भरारी पथकं करून प्रत्येक केंद्रावर आकस्मिक भेटी देऊन अगदी खूप काटेकोरपणे या केंद्रांचं निरीक्षण केलं जाणार आहे। त्यामुळे कॉपी आधी मुळात इथे कॉपी प्रकरण होतच नाही, तरीसुद्धा खूप प्रिकॉशन्स घेऊन कुठेही कॉपी प्रकरण न होता अत्यंत शांततेत केंद्र चालावी यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत आणि त्या पद्धतीने दरवर्षीप्रमाणे ही परीक्षा अत्यंत उत्साहात आणि खूप छान होईल, यात काही शंका नाही। अर्धा तास आधी बोलवण्यात जाणार आहे। 9:30 वाजता 10:30 वाजता बेल होईल। 9:50ला मुलांच्या उपस्थित पेपर फुटेल आणि यानंतर 10 मिनिटं जादा वेळ दिलाय। कसा दिलाय तो वेळ? मध्यंतरीच्या कालावधीत कोरोना या कालावधीमध्ये, कोविडच्या कालावधीमध्ये मुलांची लिखाणाची क्षमता ही कमी झाली थोडीशी। लिखाण फास्ट जे पाहिजे, ज्या स्पीडमध्ये पाहिजे, 3 तासामध्ये पेपर कवर झाला पाहिजे, हे गृहीत धरून मुलांना यंदा 10 मिनिटं वेळ जास्त दिलेला आहे, तो सुद्धा 3 तासानंतर दिलेला आहे। खरं तर दरवर्षी अगोदर मुलांच्या हातात पेपर पडत होता, परंतु आता तसं नाही आहे। 10:30 वाजता वॉर्निंग बेल होईल। 10:30 वाजता सगळी मुलं आत जातील, हॉलमध्ये जातील, चेक करून मुलांना आतमध्ये सोडलं जाईल। 9:50ला बेल झाल्यानंतर आपण या मुलांना पेपर फोडणार आहोत। त्यांच्यासमोरच पेपरचं पॅकेट फोडलं जाणार आहे, ज्याच्यावर 2 विद्यार्थ्यांची सही आणि त्या पर्यवेक्षकाची सही असेल आणि बरोबर 11 वाजता विद्यार्थ्यांच्या हातामध्ये तो पेपर पडणार आहे। 11 वाजता विद्यार्थ्यांनी तो पेपर लिहायला सुरुवात करायची आहे। 3 तासाचा पेपर झाल्यानंतर पुढे 3 तासाच्या अगोदर 10 मिनटं आणि त्याच्यानंतर 3 तासाची आणि नंतर 10 मिनटं अशी 10 मिनटं वाढीव आपण विद्यार्थ्यांना देत आहोत, कारण तो लिखाणाचा सराव या दृष्टिकोनातून कोविडचा विचार करून यावर्षी ही एक सुविधा देण्यात आलेली आहे। सर, शेवटचा प्रश्न, चप्पल पण बाहेर ठेवण्याच्या सूचना आहेत, पाण्याची बॉटल पण आज परीक्षा केंद्रात न्यायची नाहीत, काय सूचना आहेत त्या संदर्भात? अत्यंत काटेकोरपणे परीक्षा व्हावी या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचं, फक्त लिखाणाचं साहित्यसुद्धा, पॅडसुद्धा ट्रान्सपरंट पॅड घेऊन आणि पेन वगैरे इतर जे साहित्य आपल्याला लिखाणाचं लागणार आहेत, कॅल्क्युलेटर किंवा कुठल्याही प्रकारचं घड्याळ, डिजिटल घड्याळ वगैरे अलाउड नाही आहे। इवन चप्पलसुद्धा मुलांनी बाहेर ठेवावं अशी स्ट्रिक्ट वॉर्निंग दिलेली आहे, कारण परीक्षा ही अत्यंत काटेकोरपणे होणं आवश्यक आहे। कॉपी प्रकरण कुठेही जरासुद्धा होऊ नये याची दक्षता घेण्यासाठी या सगळ्या प्रिकॉशन्स घेऊन मुलांना सूचना देण्यात येत आहे। हे होते परीक्षा केंद्रावर सर, धन्यवाद। केंद्रावरील पर्यवेक्षक, केंद्र प्रमुख सर, काय सांगाल, तुम्ही आता परीक्षकात कशी यावर्षीचे जे बदल झाले आहेत, काय बदल झालेले आहेत? नमस्कार सर, मी पर्यवेक्षक म्हणून या ठिकाणी काम करणार आहे। मग वर्गात गेल्यानंतर नेहमीप्रमाणे आम्हाला ज्यावेळेस 10:30 वाजता वर्गामध्ये जाणार, उत्तरपत्रिका दिल्यानंतर त्या उत्तरपत्रिकेची चाचणी करून विद्यार्थी तपासून पाहणार आहेत। यानंतर येथे त्यांना आपण बारकोड लावणारा हॉलोग्राफ आहे, नेहमीप्रमाणेच आहे, फक्त गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही विद्यार्थ्यांची ही लेखन गती आहे ती कमी झाल्यामुळे त्यांना 10 मिनिटाची अतिरिक्त दिलेली आहे।
तोच गेल्या वर्षीचाच बदल यंदा पुन्हा कॅरी फॉरवर्ड केलेला आहे. अन्य जे परीक्षा पद्धती आहे ती गेल्या वर्षीप्रमाणेच असणार आहे. आपण हे बघतोय की कशा पद्धतीने परीक्षा पद्धती असणार. हे सगळे विद्यार्थी आहेत, हे काही वेळातच परीक्षा सुरू होणार आहे आणि परीक्षा केंद्रावर जमा झालेल्या पाहायला मिळत आहेत. अनेक विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आहे. तू आता थोड्याच वेळात परीक्षेला सामोरे जाणार आहेस, काय वाटतं, कशी भावना निर्माण होते, भीती वाटते का? त्यामुळे सर्व मुलांना मी बोर्डाच्या परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा देते. सर्वांना सांगते की चांगल्या प्रमाणे कॉपी वगैरे करू नका, मी सर्व विद्यार्थ्यांना सांगते. अजून काही हे सगळे विद्यार्थी आपण बघतोय, विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आहे. तू परीक्षेला सामोरे जातेस. अनेक विद्यार्थी आहेत, ते विद्यार्थी आपल्याला पाहायला मिळतात. तू परीक्षेला सामोरे जातेस, भीती वाटते का तुला? भीती वाटते का? भीती वाटते पण जास्त नाही. असं नाही, अभ्यास झालाय का पूर्ण? मराठीचा पेपर आहे. मराठीचा पेपर मध्ये अनेक पेपरामध्ये गॅप पाहायला मिळते. हो आहे ना, गणितचे. हे सगळे विद्यार्थी आहेत. या सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये एक उत्सुकता आहे की कशा पद्धतीने परीक्षा असेल. मात्र थोड्याच वेळामध्ये 10वीच्या केंद्रावर जिल्ह्यामध्ये परीक्षा सुरू होईल आणि तब्बल 41 केंद्रावर 9641 विद्यार्थी ह्या परीक्षेला पाहायला मिळाले. कॅमेरामन विधानसभा भरत केसरकर, न्यूज 18 लोकमत, सिंधुदुर्ग.